श्रोतेहो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर आपलं सर्वांचं मी संतोष देशपांडे मनापासून स्वागत करतो. आपल्या वीकली पॉडकास्टमध्ये आपण वेध घेतो स्टोरीटेलवर या आठवड्यामध्ये आपल्यासाठी काय पर्वणी आहेत त्याचा. आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत प्रसाद मिराजदार. प्रसाद, स्वागत. नमस्कार. यस प्रसाद, जून महिन्यातला आता हा आपला तिसरा पॉडकास्ट आहे. तर जसं पावसाचं आगमन झालेलं आहे तसंच स्टोरीटेल वरती देखील श्रवणासाठी म्हणजे धुवाधार असं काहीतरी बरसात चाललेली आहे, पाऊस चाललेला आहे. तर तो काय आहे ह्याचा अनुभव आता येतोच आहे श्रोत्यांना. आणि अनेक लोकांचे आपल्याला असे फीडबॅक आलेले आहेत की आपल्या ज्या नवीन नवीन सिरीज आहेत, नवीन गोष्टी आहेत त्या त्यांना विलक्षण आवडत आहेत. बरोबर. पावसाच्या आगमनासोबत असे काही शुभ संकेत आपल्याला नक्कीच मिळत आहेत. कोरोनाचंही सावट थोडंसं आता कमी झालेलं आहे या महिन्यामध्ये. त्याच्यामुळे कुठलाही मनावरती दडपण न घेता लोकांना आता छान आणि त्यांना आवडतील अशा स्टोरीज, गोष्टी ऐकायला आता त्यांना छान संधी मिळालेली आहे. अगदी. नाही, आता वातावरणही बदलतंय खूप. एक वातावरणामध्ये उत्साह पण निर्माण झालेला आहे. पावसामुळे सगळीकडे हिरवेगार व्हायला लागलेलं आहे. कोरोनाचं जे सावट होतं ते काही प्रमाणात कमी होत आहे, जरी पूर्ण गेलं नसलं. आणि तिसरी लाट येणार की नाही याच्याबद्दलचे सगळे प्रश्न असले तरी सुद्धा आता आपण पुनश्च हरिओम म्हणून परत आपल्या जीवनाला लागलेलो आहोत. तर अशा सिच्युएशन मध्ये पावसामध्ये ऐकता येईल असे काही रोमॅन्टिक गोष्टी आपल्याकडे स्टोरीटेल वरती येत आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती आजच आहे, 19 जूनला. आपण दर शनिवारी एक सध्या कथा, रोमॅन्स वाली कथा करतो आहोत, ज्याची सोफिया जॉनने लिहिलेली आहे आणि तिचं नाव आहे टिकलेले प्रेम. आणि अजित भुरे आणि सीमा देशमुख यासारख्या कलावंतांनी वाचलेली कथा आहे. आणि सिंपल कथा आहे. टीनाला अगदी अचानक कॅबमध्ये एक जण भेटतो आणि मग त्या अनोळखी प्रवासाची सुरुवात कशी होते आणि त्या प्रवासातून ते प्रेम कसं, टिकाऊ प्रेम कसं जन्माला येतं किंवा टिकतं का, हे उत्सुकता असणारी ही कथा आहे. ओके. उद्या रविवारी मात्र मला खूप इंटरेस्टिंग, जे जुने लोक आहेत त्यांना तर नक्की माहिती असेल, आपण रघुवीर कुलकर्णी म्हणजे रघुवीर कुल हे मराठीतले, हिंदी सिनेमातले सुद्धा दिग्दर्शक, आणि त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्र दर रविवारी आपण प्रकाशित करतो आहोत. त्याच्यामधलं एक व्यक्तिचित्र जे आहे ते आहे देवी महात्म्य. आणि हे इंटरेस्टिंग व्यक्तिचित्र आहे. म्हणजे ज्यावेळी गेल्या वेळी आपण काय पाहिलं तर प्रोफेसर पाहिले की ज्यांना आयलंडवर बघायला. Sample complete. Ready to continue?